केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडवरती आले होते. मात्र आतापर्यंत कबरवरून वाद निर्माण होता, त्यालाच कबरीला आता समाधी म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनसमाधी बोलतो, मात्र कबरीला कुठेतरी आता समाधी बोलायला लागली. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण त्यांचा राजकीय दौरा होता. खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाची जेवण वगैरे होतं. पण ठीक आहे, अशी स्नेह भोजनं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काही ते सोडवू शकले नाही. रायगड सारख्या जिल्ह्याला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. मी पाहिलं की एसएनसी गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते, असं मी पाहिलं. पण तो त्यांचा प्रश्न. पण रायगडावर आपण जे म्हणताय, जे भाषण आहे, छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्याइतकी वाईट वेळ आलेली नाही. छत्रपती काय होते, छत्रपतींचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे, ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार. या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, एवढंच सांगतो. आणि शेवटी कसं, गेले 3 महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडगं उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले. औरंगजेबाचं थडगं, कबर ज्याला आम्ही म्हणतो, थडगं म्हणतो, ते राहता कामा नये, ते उखडून टाकू. आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शो प्रदर्शन केलं, छावा. आणि त्यातून लोक पेटले, भडकले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला. बरं का, हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल